टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महानगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 473 व 474 मधील रहिवाशांना त्रास देत विनापरवाना भिंत उभी करणाऱ्या भूमाफियांविरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस सेना व सर्व समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे आता आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊनही काही लोकांनी खोट्या गोष्टी पसरवून नागरिकांवर दबाव टाकला। ही अरेरावी आता खपवून घेतली जाणार नाही। जमीन माफियांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास थेट मुंबई मंत्रालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। 15 ते 20 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांची जागा हडपण्याचा प्रयत्न झाल्यास महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। रतन लांडगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जालना वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। गरीबाला उठवायचा प्रयत्न हे लोक करू राहिले, आम्हाला धमक्या दाखवायले। कोणी आजारी पडायले तर कोणाला हार्टअटॅक यायला लागलेत। हे गोरगरिबाला धमक्या द्यायलेत। रातच्या येते, दिवसा येते, कधी बी येते। यायनं यायला नाही पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। आम्हाला काही सोय नाही, काय नाही। आमच्या घराने आता येऊन बघा, पाणी झालंय, आमचे लेकरं कसे बसलेत, कुठं हे झालेले आहेत, तुम्ही येऊन बघा। सरकार साहेबाला एवढं सांगणे आहे। नाव सांग। गोदाबाई खरात। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष रतन आश्रम लांडगे। आज दिनांक 31/2026 या रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की आम्ही ह्या गेल्या 2 दिवसांमध्ये 28 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की आमच्या जमिनीवर काही जमीन माफिया लोकांना, गोरगरीब लोकांना त्रास देऊन त्यांचे घरं खाली करत आहे, काय बेकायदेशीर। या असं आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलं। पण ज्या रोजी निवेदन दिलं त्याच रात्री रातच्या 12 वाजता काही गुंड माफिया ते लोक येऊन आमच्या काही तुरळक लोकांना 7 लोकांना त्यांनी रात्री येऊन धमकवलं। त्यांना सांगितलं की माझ्या बाऱ्यामध्ये जर तुम्ही निवेदन तिथं कसं काय दिलं, मी तुमच्यावर हाणामारीचा गुन्हा दाखल करील। यामुळं भीतीच्या पोटी आमच्या काही लोकांनी 5-7 लोकांनी ते येऊन इथं त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला कोणीही धमकावलं नाही, कोणीही घाबरलं नाही। त्यांनी असे घाबरच्या पोटी त्यांनी इथं सांगितलं। तर आमच्या सगळ्या बक्तेश्वर नगरच्या नागरिकांच्या कानावर हे गेलं, तर आम्ही आज विचार करून सगळे इथं आलो आणि त्यांनी सांगितलं की ह्या निवेदनाचं आम्ही इथं खंडणी करतो। आम्ही खंडणी नाही, माझ्या नावाचा अर्ज आहे, सगळ्या लोकांच्या सह्या आहेत। ते 7 लोक आमच्यातून निघले आहे, त्यांचा काहीही संबंध नाही। आम्ही साहेबाला निवेदन दिलं आहे आणि त्याला सांगितलं की तात्काळ 1 नंबर आरोपी अनिल शेलके राहणारा रंबाजीनगर आणि 2 नंबर कृष्णा पांडव राहणारा इंदेवाडी, 3 नंबर विक्की हिवाळे राहणारा SP ऑफिसच्या पाठीमागं तांड्यावर आणि यांना मार्गदर्शन करणारे शुभांगी दत्तात्रय नांदगावकर ही राहणारी महिला आहे। राहणारी ही आपली नाशिकला आहे ही महिला। आणि इथं वरकड हॉस्पिटलपाशी चंद्रप्रकाश अग्रवाल हा एक आहे। हे 5 लोक हे खेळ करायला लागले। ह्या 5 लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून इथं खुलासा करावा आणि हे हर्सुल जेलपाशी गायरान धरून सनी लोकांना तिथं थातूर घरं बांधून सनी तिथं त्यांच्याकडून 1-2 लाख रुपये घेऊन त्यांना तिथं बसवावं लागले आणि ह्या जमीन आम्ही तुम्हाला तिथं बसवू, त्याची तात्काळ कारवाई करावा। कारण की आमचे बक्तेश्वरचे नागरिक खूप तापलेले आहेत, खूप संतापलेले आहेत। आमच्या हस्ते जर काही वाकडं तिकडं झाले तर जबाबदार हे आमची सरकार राहील। तात्काळ यांना रोकावा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करावा। आम्ही तहसीलदार साहेबांना, महानगरपालिकेला, तालुका पोलीस स्टेशनला, SP साहेबांना आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही ही बातमी कळवली आहे। तरी मेहरबान साहेबांनी आमची ही मदत करावा, तात्काळ कारवाई करावा, त्याला पावबंद करावा आणि भविष्यामध्ये कोणत्याही आमच्या नागरिकाला व आम्हाला कोणा त्रास झाला त्याचे जबाबदार हे 5 लोक राहतील हे निश्चित आहे। मी रतन आश्रम लांडगे, मी मोठ्या संख्येने इथं आत्मदहन करणार आहे। मुंबई मंत्रालयावर आम्ही सगळे बक्तेश्वर नगरचे नागरिक मिळून व आमरण उपोषण करू व आंदोलन करून मोर्चा करू। महानगरपालिकेवर आम्हाला पाणी नाही, नळ नाही, लाईट नाही, रोड नाही। आज माणूस असा आमचा जगतो तिथं की त्याला इतकी घाण आहे तिथं साहेब, आणि 400-500 घर आहेत। तर महानगरपालिका आम्हाला सांगते तुमचा पुरावा दाखवा। पुरावा असा पाणी प्यायला पुरावा नसतो, जिथं समाज असला तिथं पाणी दिलं लागतं, जिथं समाज असला तिथं रोड दिला लागतो। तर कलेक्टर साहेबांनी तात्काळ आदेश करावा आणि आमच्या एरियाला नळ, लाईट आणि पाणी आणि रोड हे तात्काळ करावा, हे आम्ही तुम्हाला निवेदन देतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.